कोळी बांधवांचा पारंपरिक सांस्कृतिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या नारळी पौर्णिमेनिमित्त ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा तसेच कळवा खाडी किनारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पूजा अर्चा, कोळी गीतांचे सादरीकरण आणि नृत्याच्या तालावर धरलेला ठेका यामुळे दोन्ही ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी कोळी बांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कोळी गीतांचा ठेका, पारंपरिक वेशभूषा आणि उत्स्फूर्त नृत्यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाले. या कार्यक्रमाला उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, नगरसेवक भरत चव्हाण, सचिव विकास पाटील, प्रकाश खांडेकर, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, माजी नगरसेवक सुभाष कोळी, शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते. दरम्यान कळवा खाडी किनारीही नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडलाय. पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आलाय. त्यानंतर पारंपरिक कोळी गीतांच्या सादरीकरणानं परिसर दुमदुमून गेलाय. या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते पवन कदम, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा तथा नगरसेविका विजया लासे, नगरसेविका प्रमिला केनी, अपर्णा साळवी, नम्रता कोळी यांच्यासह महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोळी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि समुद्राशी असलेलं अतूट नाते जपण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आलाय. अशा कार्यक्रमांमुळे पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच समाजातील एकोपा आणि आपुलकी अधिक दृढ होते. सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आपली भारतीय परंपरा आणि सण साजरे करत असताना मला वाटतं माजी महापौर अनंत तरे साहेबांनी जी परंपरा या कळवा खाडीमध्ये नारळ वाहण्याची केली ती आजतागायत अजूनपर्यंत तशीच चालू आहे आणि कोळी बांधव मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. सर्वांना आनंद जल्लोष साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहात खरं तर हा सण साजरा केला जातो. मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सर्वच जाती समाजाला एकत्र धरून हे सण साजरे करत असतात. आणि पुन्हा एकदा मी सर्व आमचे स्थानिक नगरसेवक, आमचे उपमहापौर, गटनेते सर्वांनी मिळून आम्ही आज हा नारळ इथे वाहिलेला आहे. आणि पुन्हा एकदा ठाणेकरांना मी या नारळी पौर्णिमेच्या आणि उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट्स की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।